सर्व महानगरपालिकेचे लक्ष लागून असलेले माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादकडे आज माननीय न्यायालयाने सफाई कामगाराच्या अनुसूचित जातीसाठी स्टे होता तो स्टे व्याख्यान करून या अनुसूचित जातीतील कर्मचाऱ्यांना लाड समितीच्या शिफारशीनुसार सामावून घेण्याबाबत आज एक मोठा ऐतिहासिक निर्णय औरंगाबाद खंडपीठ माननीय न्यायालयाने दिलेला आहे। या निर्णयाचे स्वागत करताना आम्ही बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या वतीने कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने मिठाई व पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत केलेले आहे। तसेच अनेक सफाई कामगार इतर संवर्गाचे सुद्धा आहे। या सर्वांना महानगरपालिकेत लाड समितीच्या शिफारशीनुसार सामावून घेण्याबाबत आमची ही भूमिका माननीय न्यायालयाकडे प्रलंबित आहे आणि कायम आम्ही त्यांच्याकडे मागणी करणार आहोत आणि त्यांच्यासाठी सुद्धा मोठा लढा या ठिकाणी उभारणार आहोत। या लढ्यामध्ये आम्हाला खूप चांगलं यश मिळालेलं आहे। या कामी आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे आमचे सलगर सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। या ठिकाणी आज या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीला या लाड समितीचा फायदा होणार आहे। साधारण 27 लाख ते 28 लाखापर्यंत कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। औरंगाबाद महानगरपालिकेकडे 200 ते 300 प्रकरण गेल्या 1.5-2 वर्षापासून प्रलंबित आहे। ते सुद्धा लवकरात लवकर निकाली निघतील। आम्ही याबाबत आयुक्तांना प्रशासनाशी पाठपुरावा सुरू आहे। आपलं नाव? मी संजय रगडे, बहुजन कामगार शक्ती महासंघाचा संस्थापक अध्यक्ष। आमचे सहकारी अध्यक्ष अशोक विराळे, तसेच कैलास जाधव, संतोष खरात व सर्व बहुजन कामगार शक्ती महासंघाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थाने हा जल्लोष म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी एक प्रवणी आहे। खूप वर्षानंतर हा स्थगिती माननीय न्यायालयाने या शहरामध्ये जे घाणीचे काम हे सफाई कामगार करतात, या अनुसूचित जातीतले कामगार करतात, यावर आज माननीय न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे आणि या सर्व कामगारांना या लाड समितीचा फायदा नक्की मिळणार आहे।